नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण वयवारीचे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न बघणार आहोत। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा मित्रांनो, पहिला प्रश्न, सीमा व संजना यांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर 3:5 आहे। बघा त्यांनी काय दिले, सीमा आणि संजना, बघा सीमा आणि संजना यांच्या आजच्या वयाचे, बघा यांचे आजच्या वयाचे गुणोत्तर दिले 3:5। तर आपण सीमाचे वय हे 3x समजू आणि संजनाचे वय 5x आजचे आहे असं समजू। त्यानंतर पुढे काय दिले बघा, त्यांच्या आजच्या वयांची बेरीज 72 वर्ष आहे। बघा त्यांचं आजचं वय काय आहे, सीमाचं 3x आहे आणि संजनाचं 5x आहे। त्यांच्या वयांची बेरीज, आजच्या वयांची बेरीज किती दिली, 72। म्हणजे बघा 3x अधिक 5x बरोबर 72। बघा 3x अधिक 5x केलं तर किती येते, 8x बरोबर 72। त्यानंतर x इथं 8ला गुणतंय, ह्या 72ला काय होणार, भाग देणार। तर बघा x बरोबर किती येते, 72ला जर 8ने भागलं तर किती येते बघा, 8 9 72, x ची किंमत 9 आली। त्यानंतर पुढे बघा त्यांनी काय दिले, 4 वर्षापूर्वी संजनाचे वय किती आपल्याला सांगितले। तर बघा इथं आपण लिहून घेऊ 4 वर्षापूर्वी, बघा 4 वर्षापूर्वी आजचे वय सीमाचं 3x आहे। मग 4 वर्षापूर्वी काय असणार, 3x वजा 4 आणि संजनाचं किती असणार, 5x वजा 4। तर आपल्याला कोणाचं वय काढायला सांगितले बघा, संजनाचे वय। बघा संजनाचे 4 वर्षापूर्वीचे वय, 4 वर्षापूर्वीचे वय बरोबर। बघा संजनाचे 4 वर्षापूर्वीचे वय किती, 5x वजा 4, x आपण इथं काढलाय किती आलाय 9। बघा 5 गुणिले 9 वजा 4, तर बघा याचा आपण गुणाकार केला, 5 गुणिले 9 45, 45 मधून 4 गेलं 41 वर्ष, हे आपलं उत्तर आलं। संजनाचे 4 वर्षापूर्वीचे वय 41 वर्ष। नेक्स्ट क्वेश्चन बघा आता, 4 वर्षापूर्वी रमेश व राजू यांच्या वयाचे गुणोत्तर 4:3 होते। बघा रमेश आणि राजू यांच्या वयाचे गुणोत्तर बाकी दिले 4:3। हे कधी होतं, तर 4 वर्षापूर्वी। बघा 4 वर्षापूर्वी रमेश आणि राजू यांच्या वयाचे गुणोत्तर 4:3 होते। तर बघा 4 वर्षापूर्वी रमेशचं वय आपण 4x मानू आणि राजूचं वय 3x मानू। त्यानंतर बघा पुढे आपल्याला काय दिले, 5 वर्षानंतर। तर बघा आपण इथं पहिल्यांदा आपण आजची वय काढून घेऊ। बघा आजची वय, बघा 4 वर्षापूर्वी 4x होतं, म्हणजे आज किती असणार, 4x अधिक 4 हे रमेशचं वय असणार आणि राजूचं वय किती असणार, 3x अधिक 4। त्यानंतर आपल्याला काय सांगितलंय बघा, 5 वर्षानंतर त्यांच्या वयांची बेरीज 60 आहे। तर बघा 5 वर्षानंतर आपण काढून घेऊ पहिल्यांदा। बघा 5 वर्षानंतर, तर बघा आजचं वय किती आहे त्यांचं, 4x अधिक 4 आहे। 5 वर्षानंतर म्हणजे ह्याच्यामध्ये 5 मिसळायचं, त्यानंतर 3x अधिक 4 आहे। 5 वर्षानंतर म्हणजे ह्याच्यामध्ये पण 5 मिसळायचं। तर बघा काय येतंय बघा, 5 वर्षानंतर वय 4x अधिक 9 आणि 3x अधिक 9। आणि आपल्याला काय सांगितलंय बघा, 5 वर्षानंतर त्यांच्या वयांची बेरीज, म्हणजे बघा ह्या वयांची बेरीज किती दिली, 60 वर्ष दिली। तर बघा आपण त्याची बेरीज करून घेऊ। बघा 4x अधिक 9 अधिक 3x अधिक 9 बरोबर 60। बघा 4x अधिक 3x 7x अधिक 9 अधिक 9 18 बरोबर 60। बघा 7x बरोबर 60, हे अधिक आहे 7xला, 60ला काय होणार, 60 मधून वजा होणार। तुम्ही बघा 7x बरोबर 60 मधून जर 18 गेलं तर किती राहते बघा, 42। नंतर बघा x बरोबर 7 इथं गुणतंय, 47ला भाग देणार। तर बघा 42ला 7ने भाग दिलं तर किती येते बघा, 7 चौकोन 42, म्हणजे x बरोबर 6 आलं। तर बघा आपल्याला काय सांगितले, आजच्या वयांचे गुणोत्तर काढायला सांगितले। बघा त्यांच्या आजच्या वयांचं गुणोत्तर काढा। आजचं वय किती आहे बघा त्यांचं, रमेश आणि राजू यांचे आजचे वय बघा किती, 4x अधिक 4 आणि राजूचं किती, 3x अधिक 4, x ची किंमत किती आली 6। बघा 4x ठिकाणी आपण 6 टाकलं अधिक 4 आणि 3 गुणवले x च्या ठिकाणी 6 अधिक 4। तर बघा ह्याचं आपण सोडवलं तर किती येते बघा, 6 चूक 24 आणि 4 28 आणि 6 त्रिक 18 आणि 4, बघा 6 त्रिक 18 आणि 4 22। ह्याला जर आपण भाग दिला तर बघा किती होतोय, ह्याला बघा 2 न भाग जातोय। बघा बेक बे बेचोक 8, त्यानंतर बेक बे बेक बे म्हणजे किती आलं बघा, 14:11। हे त्यांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर आलं। नेक्स्ट क्वेश्चन बघा आता,
प्रमोद व दीपक यांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर 3:4 आहे. बघा, प्रमोद आणि दीपक यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर किती दिले बघा, 3:4. म्हणजे त्यांचं प्रमोदचं आजचं वय आपण 3x मानू आणि दीपकचं आजचं वय आपण 4x मानू. त्यानंतर पुढं काय दिलं बघा, आणखी 7 वर्षानंतर त्यांच्या वयांचे गुणोत्तर 7:9 होईल. तर बघा 7 वर्षानंतर आपण त्यांचं वय किती येतं आहे बघू. बघा 7 वर्षानंतर प्रमोदचं वय आजचं किती आहे, 3x. म्हणजे 7 वर्षानंतर काय असणार, ह्याच्यामध्ये 7 मिसळायचं आणि दीपकचं 4x आहे आजचं. आणि 7 वर्षानंतर काय असणार, 4x + 7. आणि यांच्या वयांचे गुणोत्तर 7 वर्षानंतर किती दिले बघा, 7:9. बघा 7:9 हे आपण असं जर दिलं तर आपण ते डायरेक्ट ह्याचा तिरकस गुणाकार करून घ्यायचा. तर बघा तिरकस गुणाकार कसा करायचा बघा, हे 3x + 7 आहे. 3x + 7 ह्या 9 गुणायचं. बरोबर, हे 4x + 7 आहे, याला आपण 7 गुणायचं. तर बघा 9 गुणिले 3x किती येते बघा, 9 त्रिक 27x अधिक 7 गुणिले 9 63. बरोबर, 4x + 7 28x अधिक 7 गुणिले 7 49. 28x आहे तर 27x आहे. ही 27x आपण या 28x मधून वजा करू. तर बघा 28x - 27x बरोबर 63 आहे इथं आहे. ही 49 इथं अधिक आहे, हे 63 मधून वजा होणार. तर बघा 28 मधून 27 गेलं तर किती राहते बघा, x बरोबर 63 - 49 जर आपण केलं तर बघा ह्याचं किती येते, 14. एक्सची किंमत आपल्याला किती आली, 14. तर आपल्याला काय सांगितलं बघा पुढं, प्रमोदचे आजचे वय काढायला सांगितले. तर बघा प्रमोदचं आजचं वय किती आहे, 3x आहे. तर बघा प्रमोदचे आजचे वय किती, 3x आहे. तर बघा एक्सची किंमत किती आली, 14. मग 3 गुणिले 14 बघा 14 त्रिक 42 वर्ष. हे प्रमोदचे आजचे वय आलं. आपल्याला काढायला सांगितलं होतं प्रमोदचं आजचं वय. तसं दीपकचं जरी आजचं वय काढायला सांगितलं असतं तर इथं आपण 4 गुणिले 14 केलं असं. 14 गुणिले 4 किती ते 56. नेक्स्ट क्वेश्चन बघा आता, रमा व राधा यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 5:6 आहे. बघा रमा आणि राधा यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर बघा किती दिले, 5:6. तर त्यांचं आपण आजचं वय मानू, रमाचं 5x आणि राधाचं 6x. त्यानंतर पुढं काय दिलं आहे बघा, 8 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 3:4 होते. तर बघा 8 वर्षापूर्वी बघा रमाचं आजचं वय 5x. तर 8 वर्षापूर्वी काय असणार, 5x - 8. राधाचं आजचं वय 6x. तर 8 वर्षापूर्वी काय असणार, 6x - 8. आणि यांचं गुणोत्तर किती दिलं आहे बघा, 3:4. बघा 3:4. तर आपल्याला काय सांगितले, रमाचे 8 वर्षापूर्वीचे वय काढायला सांगितले. बघा आपण हे पहिल्यांदा सॉल्व करू. बघा इथं आपण तिरकस गुणाकार करायचा जसं पाठीमागच्या गणितात केला तसा. बघा 5x - 8 गुणिले 4 बरोबर 6x - 8 गुणिले 3. ह्याचा आपण गुणाकार करून घ्यायचा. बघा 5x गुणिले 4 5 20x वजा 8 गुणिले 4 32 बरोबर 6x गुणिले 3 18x वजा 8 गुणिले 3 24. इथं 20x आहे तर 18x. 18x आपण ह्या साईडला आणू. तर बघा 20x 18x ह्या साईडला नंतर वजा झालं, वजा 18x बरोबर ही 24 वजा 24 हायच राहिलं. ही वजा 32 आहे, 24 मध्ये ते मिसळणार अधिक 32 होणार. तर बघा काय राहिलं, 2x बरोबर वजा 24 अधिक 32 किती येते बघा, 32 मधून 24 वजा केल्यानंतर 8. बघा एक्सची किंमत किती आली, 8. 8ला 2 भागल्यानंतर एक्सची किंमत आली 4. तर आपल्याला काय काढायला सांगितले बघा, 8 वर्षापूर्वीचे कोणाचं वय सांगितले, रमाचे. बघा रमाचे 8 वर्षापूर्वीचे वय. रमाचं 8 वर्षापूर्वीचं वय काय बघा, 5x - 8. बघा बरोबर 5x - 8. एक्सची किंमत किती आली 4. तर बघा 5 गुणिले एक्सची किंमत 4 टाकली वजा 8. हे आपण सोडवलं तर बघा 5 गुणिले 4 20, 20 वजा 8 12 वर्ष. हे रमाचं 8 वर्षापूर्वीचं वय आलं 12 वर्ष. नेक्स्ट क्वेश्चन बघा आता, पी व क्यू यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 6:7 आहे. तर बघा पी आणि क्यू यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर किती दिले, 6:7. म्हणजे आपण पीचं वय
6x मानू आणि क्यूचं वय आपण 7x मानू. त्यानंतर बघा पुढं काय दिलं आहे, जर पी हा क्यूपेक्षा 4 वर्षांनी मोठा, बघा पी हा क्यूपेक्षा 4 वर्षांनी मोठा, म्हणजे कसं आपण लिहू शकतो बघा. बघा पीचं वय किती आहे बघा 6x आहे, बरोबर क्यूपेक्षा बघा क्यूचं वय किती आहे 7x, 4 वर्षांनी मोठा आहे. बघा इथं 7x आहे, इथं 6x आहे. जे आपण वजाबाई केली तर काय राहते बघा, 7 मधून 6 गेलं x बरोबर 4 आहे असं राहिलं. त्यानंतर बघा पुढं काय सांगितलं बघा त्याने आता, तर पी व क्यू यांचे 4 वर्षानंतरचे वय किती. तर बघा आजचं वय 6x आहे, तर आपण इथं 4 वर्षानंतर बघा पीचं वय 4 वर्षानंतर काय असणार 6x अधिक 4 आणि क्यूचं काय असणार 7x अधिक 4. तर आपल्याला बघा कोणाचं वय सांगितलं आहे, पी आणि क्यू दोघांचे पण 4 वर्षानंतरचे गुणोत्तर. बघा पी आणि क्यू यांचं 4 वर्षानंतर, बघा 4 वर्षानंतर काय असणार आहे 6x अधिक 4 आणि 7x अधिक 4. तर बघा एक्सची किंमत आपण काढली किती आली 4. तर बघा 6xची किंमत 4 टाकली अधिक 4, त्यानंतर 7xची किंमत 4 अधिक 4. हे आपण सॉल्व केलं बघा. 6 चोक 24 आणि 4 28, 7 चोक 28 आणि 4 32. बघा 28 आणि 32 ह्या दोन्हींना पण कितीने भाग जातोय बघा 4ने भाग जातोय बघा. 4ने भाग द्यायचा. तर बघा 4 7 28 आणि 4 8 32. तर पी आणि क्यूचं 4 वर्षानंतरचं गुणोत्तर किती असेल तर 7 8. मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि जर आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.